पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। डायलिसिस रुग्णांचे हाल। नवापूर उपजिल्हा रुग्णालयात जनरेटर बंद, उपचार ठप्प, वीज खंडित, जनरेटरही बंद। नवापूर ट्रामा केअर युनिटमधील निष्काळजीपणावर संताप। नवापूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर युनिटमध्ये HCL लाईफ केअर लिमिटेड मार्फत चालविण्यात येणाऱ्या डायलिसिस विभागात गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार समोर आलाय। शासनाने रुग्णसेवेची जबाबदारी कंपनीकडे दिली असताना मूलभूत सुविधांकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे रुग्णांचे हाल होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे। नवापूर तालुक्यातील आदिवासी ग्रामीण भागातील तसेच बाहेरगावाहून येणारे अनेक रुग्ण या सुविधेवर अवलंबून आहेत। 20 मे रोजी वीज विभागाकडून नागरिकांना अधिकृत संदेश देण्यात आला होता की नवापूर शहरातील लाईट बाजार, कुंभारवाडा आणि प्रभाकर कॉलनी परिसरातील वीज वाहिन्यांजवळील झाडे तोडण्याचे काम करण्यात येणार असल्यामुळे सकाळी 9 वाजेपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद राहणार आहे। मात्र या नियोजित वीज बंदीचा फटका थेट डायलिसिस रुग्णांना बसला। सकाळी 9 वाजता वीज गेल्यानंतर डायलिसिस प्रक्रिया थांबली आणि रुग्णांना तब्बल 5 तास बेडवर ताटकळत राहावे लागले। यावेळी डायलिसिस विभागातील जनरेटर बंद असल्याची माहिती समोर येत असून पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे रुग्णांचे उपचार अर्धवट थांबवावे लागल्याचा आरोप होत आहे। दिनांक 21 मे रोजी सकाळी 8:30 वाजता रुग्णांना मशीन लावण्यात आली, मात्र काही वेळातच पुन्हा वीज पुरवठा खंडित झाला। त्यामुळे उपचार अर्धवट थांबवावे लागले। कर्मचाऱ्यांनी वीज कार्यालयाशी संपर्क साधला असता लाईट दुपारीच येईल अशी माहिती देण्यात आल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान जनरेटर बंद असल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। आजही वीज विभागाकडून पूर्वसूचना देण्यात आली होती की आणि तरीही पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे। तसेच लाईट ऑफिस आणि संबंधित कंपनीमध्ये वीज बिलाबाबत काही वाद सुरू आहेत का आणि त्या कारणामुळेच वीज पुरवठा बंद ठेवला जात आहे का अशी ही चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू झाली आहे। महत्त्वाचा प्रश्न म्हणजे वीज विभागाने HCL लाईफ केअर लिमिटेड या कंपनीला आधी सूचना दिली होती का आणि जर दिली होती तर जनरेटर बंद असल्याची माहिती कंपनीने प्रशासनाला दिली होती का? जनरेटरची वेळेत दुरुस्ती का करण्यात आली नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे। जीव वाचवणाऱ्या अत्यावश्यक सेवेसाठी पर्यायी व्यवस्था वेळेत उभी करण्यात अपयश आल्याचा आरोप आता प्रशासन आणि संबंधित कंपनीवर होत असून एखादा रुग्ण गंभीर झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे।